हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्हीसुद्धा मजेत आहोत. आज आहे 4 डिसेंबर आणि आज आम्ही निघालेलो आहोत गावाला लग्नासाठी. मी तुम्हाला प्रिव्हियस व्लॉग्समध्ये सांगितले होते की मी माझ्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी चाललेलो आहोत. सो आम्ही साधारणतः निघालो होतो 9 वाजता आणि आम्ही जात जात अक्कलकोटसुद्धा जाणार होतो, अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. सो साधारण 4-5च्या दरम्यान आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो होतो. आणि आज ना वीकडे होते त्यामुळं गर्दी नव्हतीच, त्यामुळे लवकर दर्शन झालं आणि अगदी छान दर्शन झालं. खूप वेळ असं अनेक उभं राहून स्वामींना पाहता आलं आणि बरेच दिवस झालं चाललं होतं की जायचं आणि असं खरंच म्हणतात जोपर्यंत स्वामी स्वतः बोलवत नाही तोपर्यंत आपल्याला जाण्याचा योग येत नाही. आणि काहीच अशाच प्रकारे होतं. सो साधारण 1.5-2 वर्षापूर्वी मी आले होते अक्कलकोटला, जेव्हा आम्ही न्यू गाडी घेतली होती त्याच वेळेस आलो होतो आणि त्यानंतर आत्ता आलेलो आहोत. तर खरंच खूप छान दर्शन झालं इथे. आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. अक्कलकोटवरून माझं जे गाव आहे ते साधारण 1.5-2 तासाच्या अंतरावरती आहे, पण रस्ते थोडेसे इकडचे जे आहेत ना खराब आहेत. सो 2.5 तास वगैरे लागतात. सो गाडीमध्ये ना आम्ही खूप मजा केली, स्पेशली राधा आणि कान्हानी ते डान्स करत होते. आणि अगोदर आमचं असं वाटत होतं की 2 गाड्या घेऊया, कारण थोडीशी नाही म्हणलं तरी अडचण होऊ शकते, कारण सामान भरपूर होतं आणि जेव्हा लहान मुलं असतात ना तेव्हा त्यांना झोपण्यासाठी वगैरे थोडं कम्फर्ट लागत असतं. पण नंतर ठरलं की वेगवेगळं झाल्यानंतर मजा येणार नाही ट्रिपची. त्यामुळं म्हटलं चला एकाच गाडीत थोडं ॲडजस्ट करून जाऊया. आणि खरंच आमचा जो निर्णय होता ना तो खूप छान ठरला, कारण खूप छान टाईम स्पेंड झाला, खूप गप्पा मारल्या आम्ही. आणि असं कितीही घरी म्हटलं तरी होत नाही, प्रवासामध्येच जे आहे ना होतात गप्पा वगैरे. सो तेच केलं आम्ही. आणि लग्न जे आहे ना ते 7 तारखेचं आहे. आज 4 तारीख आहे, तर उद्या आहे मेहंदी, नहाणं धुणं आणि 6 तारखेला हळदी आहे आणि 7 तारखेला लग्न. असं 3 दिवसाचं लग्न आहे. नहाणं धुणं म्हणजे आमच्याकडे त्याला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम म्हणतात. सगळ्यांना जे आहेत ना माहेरवासनींना वगैरे जे येतात त्यांना आंघोळ वगैरे घातली जाते. सो त्याच्यासाठी ही नहाणं धुणं असं एक शब्द निघालेला आहे. तर ते आहे. आणि आज रात्री ना आम्ही वरती टेरेसवर झोपलो होतो. खूप वर्षानंतर मी असं नाही का आभाळाखाली झोपण्याचा जो आहे ना अनुभव घेतला. सो आता झालेली आहे सकाळ आणि इतकी रम्य सकाळ ना खूप वर्षानंतर मला पाहायला भेटली. खरंच इतकं छान वाटत होतं ना. काकी बाहेर सडा मारत होत्या, आजी झाडून काढत होती. अजूनही इकडे ज्या आहेत ना जुन्या रीतीभाती पाळले जातात. रोज अंगणामध्ये सडा टाकला जातो, चुलीला वगैरे नाही का चूलपोत्रा वगैरे केला जातो आणि पारोसं काढून आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक केला जातो. इथं शहरी भागासारखं काहीच नाही आहे, जसं खेड्यामध्ये आहे त्याच प्रकारचं वातावरण आहे. सो त्यामुळे गावामध्ये जी फिलिंग येते ना ती कुठेच येणार नाही. तुम्ही रिसॉर्टला जा, कुठेही फिरायला जा, पण गावाकडच्या ट्रिपचा आनंदच वेगळा असतो. चप्पल कोण देणार? कशी चप्पल? चप्पल कुठं गाडीतच आहे म्हणाले, आहे का? नाही, चप्पल अक्कलकोट मध्ये विसरली. ए, थांब जरा. का ना थांबा, पण चप्पल आणू थांब इकडे आतमध्ये. चल. याला घेऊन जा स्वप्नीलला. चॉकलेट ठेव. आणि आज नाश्त्याच्या मेनूमध्ये काकीने बनवला होता सुशिला. सो इकडे सुशिला जो नाश्त्याचा प्रकार आहे ना खूप प्रसिद्ध आहे. हा मुरमुऱ्यांपासून बनवला जातो. मी सुद्धा घरात बनवते, पण असा इतका टेस्टी जमत नाही मला. आणि स्वप्नीलासुद्धा इथला सुशिला खूप आवडतो. ते आल्यानंतर हेच डिमांड करतात की सुशिला हवा आहे.
सो बांगड्यांच्या कार्यक्रमाच्या अगोदर ना बांगड्या ज्या आहेत ना कुलदेवीला आणि त्यानंतर तुळशीला अगोदर अर्पण केलं जातं आणि त्यानंतर मग बांगड्या भरण्याची जे आहे ना बायका सुरुवात करतात. आणि हे जे रिच्युअल आहे ना शक्यतो घरातल्या सुनेने करायचं असतं. तर इथे रंजू म्हणजे माझी भाऊज आहे ती बनवतो कुलदेवीला बांगड्या अर्पण करत होती. आणि त्यानंतर मग तुळशीला बांगड्या अर्पण करण्यात आल्या. इकडे ना जेव्हा गावातल्या बायकांना बांगड्यांसाठी बोलवण्यासाठी आमंत्रण दिलं जातं तेव्हा त्यांना एक शॅम्पूचं पॅकेट आणि एक तेलाचं पॅकेट खोबरेल तेलाचं पॅकेट जे आहे ना ते दिलं जातं. आणि त्यानंतर त्यांना आमंत्रण दिलं जातं की आमच्या घरी तुम्ही बांगड्या भरायला या. आणि हे असं पूर्ण गावात केलं जातं. आणि हा जो कार्यक्रम असतो ना बराच मोठा असतो. पूर्ण गावातल्या जेवढ्या बायका असतात तेवढ्या येतात बांगड्या भरण्यासाठी लग्न घरामध्ये. तर इथे सुरुवात जी आहे ना कुमारिका किंवा सवाष्णीपासून केली जाते बांगड्या भरायला. तर आमच्या घरातली सगळ्यात छोटी कुमारिका म्हणजे आमची राधा, तर तिने अगोदर भरायला स्टार्ट केलं. आणि ती बांगड्या भरताना इतकी एक्सायटेड होती ना, ती अशी जनरली शांत बसत नाही पण बांगड्या भरताना अशी शांत बसली होती की तिला कळत होती की मला बांगड्या भरतात. पण तिची जी साईज होती ना खूप छोटी होती आणि ती भेटत नव्हती. मग फक्त आपलं रिच्युअल करण्यासाठी म्हणून तिला त्या बांगड्या भरण्यात आणि त्या मोठ्या मोठ्या झाल्या होत्या. सो त्या गळत होत्या हातातून. आणि आजच ना मेहंदीचा पण कार्यक्रम होता. सो ही जे डेकोरेशन आहे ना ते मी आणि माझ्या भाऊजाईंनी मिळून केलेलं आहे डेकोरेशन. तर मेहंदीचं थोडंफार डेकोरेशन केलं आणि त्यानंतर ब्राईडला ना मेहंदी लावण्यात आली. आणि या प्रकारे मी एक रील बनवली होती त्याची मेहंदीची. सो येस, शी इज अ ब्राईड. ही आहे माझी चुलत बहीण जिचं नाव आहे प्रीती आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे अजय. सो म्हणून मेहंदीवरती अजय, प्रीती आणि AP असं तुम्हाला दिसत असेल स्पेलिंग. सो ही जॉब करते आणि ही मुंबईला पोलीस म्हणून कार्यरत आहे. आणि हे जे पोलिसाचा जॉब आहे ना तिने स्वतःच्या कर्तृत्वावरती घेतलेलं आहे. कोणतीही तिला शिफारस वगैरे नव्हती. तिने स्वतः सगळं ट्रेनिंग, स्वतः सगळे एक्झाम्स वगैरे पास देऊन ती जॉबला लागलेली आहे. साधारण 4 वर्षापासून ती जॉब करते. आणि तिचा होणारा नवरासुद्धा पोलीसच आहे आणि ते आहेत नांदेडमध्ये पोलीस म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर सगळ्यांनी बांगड्या भरल्या आणि ही आहे माझी छोटी काकी. तर त्या म्हणल्या की माझ्या पण बांगड्या दाखव. तर ह्या आहेत तिच्या बांगड्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला माझी आजी दाखवते, म्हणजे स्वीट आजी जिचं वय 90-95 तर नक्की असेल. पण या वयातसुद्धा ती शांत बसत नाही. या वयातसुद्धा ती घरातली सगळी कामं करते. त्याच्यानंतर आईने बांगड्या भरल्या माझ्या. सो असं करत एक एक करत सगळ्यांनी बांगड्या भरल्या, आत्या वगैरे. सो चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला आमच्या रीतीभाती वगैरे कशा वाटल्या हे कमेंट थ्रू सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. ओके गाईज, बाय. आणि परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ हा तुमचा हळदीचा असेल आमच्या. मी हळदचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. तर ओके गाईज, स्टे ट्यून.